श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हाला माहिती आहे का, यंदा अक्षय तृतीया ही कधी आहे व अक्षय तृतीयेच्या दिवशी केलेले दान, धर्म व काही उपाय हे अतिशय खास ठरतात. अक्षय तृतीयेच्या दिवशी केलेली कोणतीही मनोकामना ही नक्कीच पूर्ण होते. तसेच अक्षय तृतीया ही का खास आहे, या सर्व गोष्टींबद्दल माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तसेच आपण या व्हिडिओमध्ये असे खास 7 उपाय पाहणार आहोत, जे उपाय केल्याने तुमचे आर्थिक प्रश्न हे नक्कीच काढणेच लागतील. त्याचबरोबर तुमच्या मनोकामना देखील पूर्ण होतील. तर सुरुवात करू आजच्या व्हिडिओला. परंतु जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर नक्की करा. अक्षय तृतीया दिवशी केलेले हे 7 खास उपाय तुमचे नशीब बदलू शकतात. पैसा, सुख, समृद्धी आणि यश मिळवण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. अक्षय म्हणजे कधीही न संपणारे. या दिवशी केलेले दान, जप आणि उपाय आयुष्यभर फळ देतात. तर उपाय नंबर 1. सकाळी स्नान करून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करा. कमळाचे फूल अर्पण करा. यामुळे घरात धन आणि शांती वाढते. तसेच घरामध्ये सकारात्मक ऊर्जाही निर्माण होते. कमळाचे फूल हे देवी लक्ष्मीला खूप प्रिय आहे आणि भगवान विष्णू व माता लक्ष्मी जर तुमच्यावर प्रसन्न असतील तर नक्कीच तुमचे आर्थिक प्रश्नही सुटतील. आता दुसरा उपाय पाहूया. दुसऱ्या उपायासाठी तुम्हाला 11 तुपाचे दिवे लावायचे आहेत. संध्याकाळी 11 तुपाचे दिवे तुम्हाला मुख्य दरवाजावर ठेवायचे आहेत व नकारात्मक ऊर्जा दूर व्हावी यासाठी भगवान विष्णूकडे व माता लक्ष्मीकडे प्रार्थना करायची आहे. संध्याकाळी प्रदोष काळामध्ये 11 शुद्ध तुपाचे दिवे तुम्हाला मुख्य दरवाजावर लावायचे आहेत. असे केल्याने तुमच्या आयुष्यामध्ये असलेले प्रश्न हे नक्कीच सुटतील. तसेच तुमच्या आयुष्यामध्ये असलेली अडचणी, अडथळे हे दूर व्हायला सुरुवात होईल. आता तिसरा उपाय म्हणजेच सोने किंवा चांदी खरेदी करणे. शक्य असेल तर छोटा गोल्ड कॉईन नक्कीच घ्या. नाही जमले तर पितळ किंवा स्टील वस्तू घेऊ शकता. धनवृद्धीचा योग तयार होतो. जर तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी काहीही खरेदी केले तर धनवृद्धी होते. म्हणजेच या दिवशी खरेदी केलेली कोणतीही गोष्ट अक्षय राहते. ती वस्तू जर आपण आपल्या घरामध्ये खरेदी करून आणली तर त्या वस्तूची कमी आपल्याला कधीच जाणवत नाही. त्यामुळे असे म्हणतात की सोने, चांदी किंवा शक्य असेल जे काही असेल वस्तू ती तुम्ही नक्कीच या दिवशी खरेदी करावी. असे केल्याने तुमच्या आयुष्यामध्ये धनवृद्धी होते. उपाय नंबर 4 म्हणजेच अन्नदान करावे. अन्नदान केल्याने, गरजू लोकांना अन्न पाणी दिल्याने त्यांचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल. त्यांची मन तृप्त होतील. पक्ष्यांना धान्य टाका. पशुपक्ष्यांची सेवा केल्याने भगवान देखील आपल्यावर प्रसन्न होतात. त्यामुळे पुण्य वाढते व संकटेही दूर होतात. उपाय नंबर 5 म्हणजेच गाईला अन्न द्यावे, चारा खाऊ घालावा. गाईला हिरवा किंवा मग सकाळी आपण स्वयंपाक करतो तेव्हा पोळी बनवतो तर ती पोळी देखील तुम्ही सकाळी सकाळी गाईला खाऊ घालू शकता. असे केल्याने तुमच्यावर लक्ष्मीचा आशीर्वाद हा प्राप्त होतो. त्यानंतर उपाय नंबर 6 म्हणजेच मंत्रजप. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 108 वेळा जाप केल्याने मन शांत राहते आणि नक्कीच आपल्या कामामध्ये यश हे आपल्याला मिळते. आता पाहूया उपाय 7वा. घरात धान्य ठेवा. नवीन धान्य, तांदूळ, गहू घरात आणा. असे केल्याने तुमच्या घरामध्ये अन्नधान्याची कमी कधीही भासणार नाही. असेच म्हणतात की अक्षय तृतीया म्हणजेच अक्षय राहणाऱ्या गोष्टी. या दिवशी जर तुम्ही घरामध्ये अन्नधान्य खरेदी करून आणले तर त्यांचा अखंड साठा तुमच्याकडे राहील व कोणत्याही प्रकारच्या अन्नधान्याची कमी तुम्हाला कधीही भासणार नाही. कधी अन्नाची कमतरता नाही भासली तर नक्कीच लक्ष्मी देवीची कृपा देखील तुमच्यावर होईल. तसेच अन्नपूर्णा देवीची कृपाही होईल. त्यामुळे या दिवशी अन्नधान्य नक्कीच खरेदी करा. तर हे होते 7 उपाय. या दिवशी आपण काहीतरी वस्तू खरेदी करून आणावी, अन्नदान करावे, मंत्रजाप करावा, गाईला अन्न खाऊ घालावे, घरात धान्याचा साठा आणावा. त्यानंतर सोने किंवा चांदी खरेदी करावी, 11 तुपाचे दिवे लावावे व सकाळी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा ही करावी. असे केल्याने तुमच्या आयुष्यामध्ये असलेले आर्थिक प्रश्न हे नक्कीच मिटून जातील व तुमचे आयुष्य मंगलमय, सकारात्मक होईल. तर आता या दिवशी काही गोष्टी टाळायच्या देखील असतात. या दिवशी कोणत्याही प्रकारचे भांडण करू नका. कोणासोबतही वादविवाद घालू नका. कोणाबद्दलही मनामध्ये वाईट विचार आणू नका. नकारात्मक विचार टाळा. उधार देणे टाळावे. अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणालाही उधार देऊ नका. तर मित्रांनो, हे साधे पण प्रभावी उपाय जर तुम्ही श्रद्धेने केले तर अक्षय तृतीया तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि यश नक्कीच घेऊन येईल.
हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर देखील करा. तर पुन्हा भेटू अशाच एका छान आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.